यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन अजितदादांसोबत। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। उपमुख्यमंत्री अजित पवार काल सोलापुरातील वडाळ्यामध्ये काका साठे यांच्या पक्षप्रवेशासाठी आले होते। अजितदादांचे हेलिकॉप्टर लोकमंगल कॉलेजच्या मैदानावर उतरले, मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमधून आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख आले कसे याबाबत चर्चेला उधाण आले। याबाबत कोणत्याच माध्यमांमध्ये माहिती आली नाही हे विशेष। अजितदादांसमवेत रोहन देशमुख हेलिकॉप्टरमध्ये बसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। शिवाय त्यांनी वडाळ्यामध्ये अजित पवार यांचे स्वागत केले। यावेळी मनीष देशमुख देखील उपस्थित होते। एकीकडे माजी आमदार दिलीप माने यांच्या पक्षप्रवेशाला सुभाष देशमुख यांनी सडेतोड विरोध केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मनात सुभाष देशमुख यांच्याबद्दल नाराजी आहे। त्यातच रोहन देशमुख अजितदादांसोबत हेलिकॉप्टरमधून वडाळ्यामध्ये आल्यामुळे आणखीनच चर्चेला ऊत आलाय। तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ऐनवेळी भाजपने राणा जगजितसिंह पाटील यांना आणून उमेदवारी दिल्यामुळे रोहन देशमुख नाराज होते, त्यामुळे ते राजकारणापासून अलिप्त झाले होते। आता रोहन देशमुख अजितदादांसोबत जाणार की आमदार सुभाष देशमुख यांनाच राष्ट्रवादी अजित पवार गटात घेण्यासाठी ही साखर पेरणे असणार याचे कोडे सर्वांनाच पडले आहे। दिलीप माने यांना भाजपने प्रवेश दिलाच तर सुभाष देशमुख यांचीही वेगळी चाल असू शकते असे बोलले जात आहे। सोलापूर शहरात रस्त्यावरून लग्नाची वरात काढण्यासाठी देखील आता पोलीस आयुक्तांनी स्थानिक पोलीस स्टेशनकडून परवानगी घेणे केले बंधनकारक। 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटीची परीक्षा अनिवार्य करू नये या मागणीसाठी 5 डिसेंबर रोजी शिक्षकांचा सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार मोर्चा। अजित पवार वडाळ्यात म्हणाले, सोलापूर डीसीसी बँकेची परिस्थिती कोणामुळे बिघडली याचा विचार करा। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सोलापूरचे सहसंपर्क प्रमुख अण्णा बनसोडे यांनी भाजपवर केला आरोप। म्हणाले, सोलापूर शहराचा भाजपने अपेक्षित विकास केला नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी अक्कलकोट तसेच सांगोल्यामध्ये नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार जाहीर सभा। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर सोलापूर। मोबाईल 9172 21 17 68। नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप, GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा। दिवाळीसाठी विशेष ऑफर। नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा। पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 86 00 02 26 17 आणि 89 56 21 39 25। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा ॲक्शन प्लॅन, बोगस जन्ममृत्यू दाखले रद्द करण्याचे आदेश। राज्यातील 14 शहरे रडारवर। मला 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे। शिवसेनेसोबतच्या वादावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे मोठे विधान। महायुतीत फूट पडणार का? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। सोमवारपासून सलग 3 दिवस ज्या नगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत त्या क्षेत्रात मद्य विक्री राहणार बंद। 31 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 ऐवजी रात्री 10 वाजेपर्यंत करता येणार नगरपालिका निवडणुकीचा प्रचार। निवडणूक आयोगाकडून परिपत्रक जाहीर। महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीने शनिवारी सोलापुरातील फडकुले सभागृहात होणार जिल्हास्तरीय महिला मेळावा। राज्यातील ग्रामीण भागात तंत्रज्ञान सक्षम आणि विकसित बनवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने स्मार्ट व इंटेलिजंट विलेज प्रकल्पाचा विस्तार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पहिल्या टप्प्यात 75 गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होणार, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय। सोलापूर शहर जिल्ह्यातील कोणत्याही निवडणुकीवर परिणाम नाही। सर्व ठिकाणचे आरक्षण 50% मर्यादेच्या आतच। लाडक्या बहिणी लखपती दिदी होणार, उदगीर तालुका लातूर येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा।
आपलं चिन्ह कमळ, घड्याळाची वेळ आता चांगली नाही. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब झाल्यामुळे कोर्टाने सरकारला खडसावलं. वाढत्या प्रदूषणावर काय उपाययोजना करणार, असा कोर्टाचा सरकारला सवाल. पुण्यातील खासदार क्रीडा महोत्सवाच्या समारोप समारंभामध्ये व्हिडिओ गेमपेक्षा मैदानी खेळ खेळा, असा अभिनेता अक्षय कुमार यांचा सल्ला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ, मेधा कुलकर्णी आदी मान्यवर होते उपस्थित. पुण्यात विचित्र अपघात, 6 ते 7 वाहनं एकमेकांवर धडकली. येरवड्याच्या गोल चौकातील उड्डाणपुलावर झाला अपघात, 10 ते 12 जण किरकोळ जखमी. पुणे रेल्वे विभागातील 18 रेल्वेगाड्या 4 जानेवारी ते 25 जानेवारी दरम्यान होणार रद्द. नॉन इंटरलॉकिंगचे काम, काहींच्या मार्गात बदल. घाबरू नका, सजग रहा, बिबट्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाचे आवाहन. पुणे परिसरात तातडीने शोध मोहीम सुरू. Kia, movement that inspires. आसामात एकपेक्षा जास्त विवाह केल्यास तुरुंगवास. स्थानिक स्वराज्य निवडणूक लढवता येणार नाही. सरकारी नोकरी नाही, विधेयक मंजूर. T20 विश्वचषक जिंकणाऱ्या दृष्टिबाधित महिला क्रिकेट संघानं काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबाद येथील स्पेस स्टार्टअप स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसचे आभासी पद्धतीने झाले उद्घाटन. तसेच विक्रम 1 रॉकेटचे अनावरण. यामुळे अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी होणार खुले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बंगळूर उडुपीतील श्रीकृष्ण मठाला देणार भेट. कनक मंदिराभोवती उभारलेल्या सुवर्ण कवच आणि सुवर्ण तीर्थ मंडपाचे करणार लोकार्पण. दहशतवादी संघटना जमाते इस्लामीच्या अनेक ठिकाणांवर छापे. जम्मूमध्ये 19 वर्षांचा तरुण अटक. पाकिस्तानातील काही नंबरवर बोलत होता.